कसं असतं की आपण सतत संचित प्रारब्ध क्रियमान म्हणतो. पण म्हणजे काय एकदा जर नीट कळलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. संचित म्हणजे अमुक जन्माचं तमुक जन्माचं असं खरं काही नाही, समजून घ्या. ज्या वेळेला निर्गुण निराकारातून सगुण साकार निर्माण व्हायला लागलं, मग ती साधी एकपेशीय प्राणी असू दे किंवा अमिबा असू दे, काय असेल ते असू दे, सर्व म्हणजे थोडक्यात मी जेव्हा डिझाईन सगुण साकार किंवा काही मितीमध्ये जन्म झाला, तर खरं म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत सर्व माणसांमध्ये जे सामावलेलं आहे ते संचितच आहे. म्हणजे थोडक्यात अर्थ असा आहे, फॉर्म नसताना जो पहिला फॉर्म सुरू झाला, आधी लेट इट बी कॉल फ्रॉम अमिबा, तो डायनासोरस असो, माणूस असो, काय असो, खरं काय झालेलं आहे की पेशीची रचना झाली, त्या दिवसापासून सगुण साकार निर्मिती सुरू झाली. मग त्या पेशीत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचं मिश्रण आहे. ते कसंही असू दे, त्याच्याशी काय आपलं देणं घेणं नाही. पण त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून पेशी सुरू झाली, त्या दिवसापासून सगुण साकाराची निर्मिती झाली. आणि तो दिवस आज अगदी अलीकडच्या काळात कृष्णमूर्ती, ज्ञानेश्वर, अमुक तमुक इथपर्यंत माणसं आली. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संचित याचा अर्थ एवढाच आहे की निर्गुण निराकारातून सगुण साकारामध्ये प्रवास सुरू झाल्यापासून आजपर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी मानवाच्या संचितामध्ये आहेत. आता मानवाच्या म्हणजे प्रत्येक मानवाच्या संचितामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे खर तर तुम्ही अवतार कल्पना मांडली तर सर्व अवतार हे कळत न कळत मानवापर्यंत येताना सर्व अवतार मानव त्या अवतारातून गेलेलाच आहे. कारण निर्गुण निराकारातून सगुण साकारामध्ये आल्यानंतर तेच उत्क्रांत होत 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 जर मानवापर्यंत आलं तर तांत्रिक दृष्ट्या प्रत्येक माणूस राईट फ्रॉम अमिबा ते आता अरुण वाघमारे इथपर्यंत सर्व माणसं याच प्रोसेस मधून आलेली आहेत. आता हे जे या प्रोसेस मधून जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या स्वाभाविकपणे लक्षात नसतं का, कारण जन्ममृत्यू या नेहमीच्या प्रसंगामध्ये स्मृती जी आहे तिच्या नवीन जन्मामध्ये अनायसे लोप झालेला असतो. आता स्मृतीचा लोप झाला म्हणजे खरं काहीच नाही, समजून घ्या. जे जे जन्म आहेत त्या त्या जन्मामध्ये काहीतरी 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 साठत गेलं आणि आजचा तुमचा नवीन जन्म आहे तेव्हा नव्याने बालक जन्माला आलं आणि नवीन नवीन घेत गेलं आणि ते त्यात साठवत गेलं. म्हणजे जन्माला आल्यानंतर पटापट पटापट बाहेरचं बघायचं, बाहेरचं ऐकायचं हे घेत गेल्यामुळे मुळात काय साठलेलं आहे आपण कधी पाहिलंच नाही. त्यामुळे एका जन्मात जे साठलं तिसऱ्या जन्मात परत भरत गेलो, तिसऱ्या जन्मात परत भरत गेलो. परंतु प्रत्येक माणसामध्ये जेव्हा आपण म्हणतो सर्वाभूती भगवंत, तर प्रत्येक माणसामध्ये चैतन्य आहे असा अर्थ आहे. आता हे चैतन्य म्हणजे काय? चैतन्य राहणार कुठे? कारण मॅटर आणि एनर्जी मिळून जर स्वाभाविकपणे पेशी आणि हे संपूर्ण जग निर्माण झालं तर चैतन्य वेगळंपणे राहणार कुठे? तर आता दिवाळीचा सीझन आहे, तुम्ही ती चकली पाडतात ते बघितलं असाल. ती चकली सुरू केली की पहिलं छोटं वर्तुळ असते, मध्ये पोकळी असते, नंतर 4-5 त्याला कडी आहेत, प्रत्येक कड्यामध्ये पोकळी आहे आणि सुरुवातीच्या झिरो मध्ये सुरुवातीला जे पडतं तिथे सुद्धा पोकळी आहे. जसं चाक आहे, एक मोठा परिघ आहे, एक लहान परिघ आहे आणि मोठ्या परिघावरून लहान परिघाला आऱ्या जोडलेल्या आहेत आणि लहान परिघाच्या आत आयदर ती पोकळी तरी असते किंवा तिथे लाकडाची कपची बसवून त्याला आस म्हणतात. हा जो आस आहे तो कोरा आहे. जसं चकलीचा मध्यभाग कोरा आहे. नॉट ओनली दॅट, त्याच्यावरती 4-5 जरी विळखे मारले तरी प्रत्येक त्या चक्राकार विळख्याच्या मध्ये कोरा भाग आहे. म्हणजे पेशीच्या मध्ये जी व्हाईड आहे ती व्हाईड म्हणजेच ते कोरेपण आणि म्हणजेच ते चैतन्याचं मूळ असणं आहे. आणि हे जे चैतन्याचं मूळ असणं आहे
यालाच कण कण मे भगवान म्हणतात. म्हणजे आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जी पोकळी आहे तिथे भगवान आहे. परंतु आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पोकळी आहे म्हणजे काय, या जन्मातच पेशी थोड्या झाल्या आहेत, मागचा जन्म मागचा जन्म मागचा जन्म असंही आहे. किंवा त्या पेशी आयदर उत्क्रांत होत नवीन पद्धतीने आल्या. पण मुळात पेशी रचना सुरू झाल्या दिवसापासून उत्क्रांतीच्या टप्प्यावर येईपर्यंत पेशी मेल्या, नवीन जन्माला आल्या असं होण्याऐवजी पेशी उत्क्रांत होतात. म्हणजे जुनं रूप टाकून नवीन रूप घेतात. आता ह्या पेशीच्या उत्क्रांतीमध्ये प्रत्येक वेळेला मॅटर येत असतो, मॅटर येत असतो, मॅटर येत असतो, ते कंडिशनिंग असतो. पण तरी सुद्धा पेशीच्या मध्ये जो इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन सोडल्यानंतर व्हॉइड आहे तो कायमस्वरूपी असतोच. हा जो कायमस्वरूपी व्हॉइड आहे तो ज्याच्या लक्षात येईल त्याच्या ते लक्षात येतं काय, की मोह गेला आणि स्मृती आली. लक्षात ठेवा, मोह गेला आणि स्मृती आली. स्मृती आली म्हणजे काय, आपल्यामध्ये कोरेपण जे आहे त्या कोरेपणावरतीच सर्व गोष्टी लपेटलेल्या आहेत. हे जे कोरेपण आहे ते लक्षात येणं म्हणजेच स्मृती लब्धा, स्मृतीचा लाभ होणं. आणि हा स्मृतीचा लाभ होणं याचा अर्थच गत्वा मोहम, मोह गेला आणि स्मृती मिळाली. म्हणजे आपल्यामध्ये जे कोरेपण आहे ते ज्या माणसाला कळतो त्या दिवशी माणूस मोह म्हणजे हे सर्व फपट पसारे, हे सर्व चक्र, हे सर्व नाड्या, हे सर्व कंडिशनिंग किंवा चक्रीची सर्व आवर्तन टाकून त्याच्यामधल्या कोरी जागेचं जेव्हा आपल्याला ध्यान येतं तेव्हाच खरं असं आहे गत्वा मोहम स्मृतिर्लब्धा. हे ते गीतेत म्हटलेलं आहे की आत्म्याची स्मृती म्हणजे काय, आत्म्याची स्मृती म्हणजे आपण कितीही भरलेलो असलो तरी सुद्धा एक जागा अशी कोरी आहे ती कधी भरली जात नाही. जसं फार पूर्वी तुम्हाला म्हटलेलं होतं, आठवत असेल तर, पूर्वी वाटायचं की माझ्या मनात अनेक विचार येतात आणि ते विचार मनामध्ये, मेंदूमध्ये येतात, मेंदू फुटेल की काय. पण नंतर लक्ष आलं की किती विचार आले तरी सुद्धा मनामध्ये कोरी जागा आहेच, मन आहेच, मेंदूमध्ये कोरी जागा आहेच. म्हणजे काय, जिथे जिथे पेशी आहेत तिथे तिथे कोरी जागा आहे. आणि ती नेमकी कोरी जागा आजपर्यंत कधीच भरली गेली नाही. जगात पहिला जो काय हे आला, जीव आला तिथपासून आजपर्यंत ती कोरी जागा कधीच भरली गेली नाही. हे जर आपल्या लक्षात आलं तर जी कोरी जागा भरली गेली नाही हे ज्यामुळे लक्षात आलं तेच आपण आहोत. म्हणजेच आपण आत्मा आहोत हे लक्षात येतं. आणि आपण आत्मा आहोत हे लक्षात आल्यानंतर स्मृतिर्लब्धा म्हणजे आपल्या चैतन्याची स्मृती आपणाला पुन्हा प्राप्त झाली. खरी चैतन्य विस्मृती त्याचं ते राहत नाही. आपण ह्या भरलेल्या बाजारामध्ये ही मोकळी जागा ही विसरतो. जसं मागे म्हटलं होतं, विचारा पाठोपाठ विचाराला, विचारा पाठोपाठ विचाराला, विचारा पाठोपाठ विचार आला. पण दोन विचारामध्ये रिकामी जागा असतेच. पूरक रेषक केलं तरी मध्ये एक नैसर्गिकरित्या रिकामी जागा म्हणजे कुंभक असतोच. दोन विचारामधली रिकामी जागा, दोन शब्दामधली जागा, दोन पूरक रेषक मधली जागा, पेशीच्या आतली जागा, हे जे सर्व मूळ रिकामपण आहे हे जे रिकामपण याला आकाश म्हणतात. आणि हे आकाश की ज्याच्यामध्ये दुसरं काही नसून चैतन्य आहे ते आकाश गीतेमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या प्रकृतीमध्ये मी माझं बीज प्रस्थापित केलं. म्हणजे निर्गुण निराकाराने सगुण साकारात येताना आपलं बीज म्हणजे कोरेपण प्रत्येक पेशीमध्ये घातलं. आणि हे जे प्रत्येक पेशीमधलं कोरेपण आहे तेच आपलं शुद्ध असणेपण आहे. ज्याच्या लक्षात येतं तेव्हा आपल्या हेही लक्षात येतं
की आपल्या असणेपणातली कोरी जागा म्हणजेच आत्मतत्व आहे. आणि आपल्या असणेपणातल्या कोऱ्या जागेत जे जे भरलेलं आहे ते अलीकडचं नव्हेच. ते जिथून जीव जंतू सुरू झाले तिथपासून सर्व असणे पण आपल्यामध्ये आहे. म्हणजे प्रामाणिकपणे राम असो, कृष्ण असो, झाल्यानंतर मत्स्य, कुर्म, वराह सर्व अवतार असोत, खरं तर प्रत्येक माणसाचं संचित म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीच. जिथून हे चक्र सुरू झालं त्या चक्राच्या पहिल्या फेऱ्यापासून, आता चक्र सुरू झालं का ते अनादि अनंत आहे ते नंतर, पण ही चक्राकार एकदा सुरुवात झाली सगुण साकाराची तिथपासून आजपर्यंत हे संचित सतत 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 वाढतच आहे. इन शॉर्ट, नारायण पाटणकर जर म्हटला तर तो पहिल्या जीवापासून आजपर्यंत त्याचा संपूर्ण आलेख नारायण पाटणकरांच्या हृदयामध्ये आहे. यालाच मी म्हणतो आपल्या असणेपणातच सर्व काही सामावलेलं आहे. तेव्हा हे जे संचित आहे ते पर्सनल नसून ते इम्पर्सनल आहे. म्हणजे जीव जंतू पासून मानव विकसित झाला, अजून 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 पुढे मानव विकसित होईल. जोपर्यंत मानव विकसित होतोय आणि ते कधी होणार न होणार याचं आपल्याला माहित नाही, जोपर्यंत हे चक्र चालू आहे तोपर्यंत पाठची सर्व गोष्ट बिंदुवत ऍड होते आणि पुढे चालू राहते. अशा अर्थाने प्रत्येक मानवामध्ये सगुण साकाराचा पूर्णपणे नकाशा, जिथून सगुण साकार झालं तिथपासून आजपर्यंत प्रत्येक मानवामध्ये सगुण साकाराचा पूर्ण नकाशा आहे. आता तुम्ही म्हणाल बैलाचं काय, तर प्रत्येक बैलामध्ये बैल या अवस्थेला येईपर्यंत सर्व नकाशा आहे. उद्या तो बैल मानवात आला की जसा मानवात नकाशा येतो तसं पुढे ऍडिंग होतो. अशा तऱ्हेने प्रत्येकामध्ये आजच्या तारखेला या क्षणी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सगुण साकाराचं पूर्ण संचित अस्तित्वात आहे. आणि हे पूर्ण संचित अस्तित्वात आहे हे ज्या कारणाने आपल्याला कळलं ती कोरी जागा आपल्या पेशींमध्ये आहे, आपल्या दोन विचारांमध्ये आहे, आपल्या दोन श्वासांमध्ये आहे. याचाच अर्थ आकाश ज्याला म्हणतात, ज्याला कृष्णमूर्ती फ्री फ्रॉम एनी कंडिशनिंग म्हणतात, ते आकाश म्हणजेच त्या चक्राचा आस आहे. म्हणजे एखाद्या चाकामधली जी रिकामी जागा आहे, आस आहे, ते आकाश आहे. आणि बाहेरच्या आऱ्या आणि दोन परिघाला लपेटणारं संपूर्ण ती परीघ हे जे सर्व आहे ते मॅटर आहे. म्हणून कुठल्याही मॅटर मध्ये जी कोरी जागा आहे ती जागा कण कण में भगवान, म्हणजे कणाकणामध्ये भगवान म्हणजे चैतन्य आहे. आणि चैतन्य जिथे असतं, ऍब्सोल्यूट चैतन्य जिथे असतं तिथे चैतन्य सोडून काही नसतं. म्हणून सर्व सगुण साकार ज्या निर्गुण निराकारातून जन्माला आले त्या निर्गुण निराकाराची खूण प्रत्येक माणसामध्ये आहे. आणि ही खूण प्रत्येक माणसामध्ये आहे याचाच अर्थ पुरुषाने प्रकृतीमध्ये आपलं बीज रोपण केलं. म्हणजे आपलं शुद्ध असणे पण, आपलं निष्कलंक पण, आपलं कोरे पण हे प्रत्येक माणसामध्ये आहे. आणि हे प्रत्येक माणसामधलं कोरेपण जेव्हा लक्षात येतं तेव्हा स्मृतीर लब्धा, हे कोरेपणाची स्मृती पुन्हा प्राप्त होणं म्हणजे आत्मतत्व गवसणं. आणि एकदा आत्मतत्व गवसल्यानंतर स्मृतीर लब्धा झालं की मोह जाणं हे विशेष नसतंच. कारण आपण सर्व या गोंधळामधली जी रिकामी जागा शोधली त्या रिकाम्या जागेभोवतीच या गोंधळाचे वेढे पडलेले आहेत. एका रिकाम्या जागेभोवतीच चक्र आहे, एका रिकाम्या जागेभोवतीच कडबोळ आहे, एका रिकाम्या जागेभोवतीच चक्री आहे. हे जर लक्षात आलं तर ही जी रिकामी जागा आहे ती स्मृतीर लब्धा. त्याला म्हणायचं तो जो परमेश्वर आत्मा बित्मा ते शब्द आहेत सोडून द्या, ते चैतन्याचं कोरेपण आहे ते जाणलं की आपल्याला आपली मूळ स्मृती आली. आणि मूळ स्मृती आली याचा अर्थ आपण मूलतः निर्गुण निराकार आहोत.
आणि सगुण साकाराचे जेवढे जेवढे फेरे आजपर्यंत जगात निर्माण झाले तेवढे सर्व फेरे प्रत्येक माणसामध्ये संचित म्हणून आहे. आणि प्रत्येक माणसामधलं संचित पण एकच आहे आणि प्रत्येक माणसामधली कोरी जागा पण एकच आहे. याचा अर्थ प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून व्यक्तिगत नसतोच, पर्सनल नसतोच. हे सर्व इम्पर्सनल असणं आहे. प्रत्येकामधली कोरी जागा आणि प्रत्येकामधलं भरलेपण हे बेसिकली निर्गुण निराकारावरती आलेलं सगुण साकाराचं आरोपण एवढाचा भाग आहे. आता बाहेर कातडीन जरी झाकलं गेलं तरी तुम्ही ऑनलाईन वरती मोबाईल मागितलेत की ठीक आहे, दगड बिगड आले नाहीत तर रॅपर मध्ये सर्व मोबाईलच असतात. तसं ऑनलाईन वरून मोबाईल मागितले, सर्व मोबाईल लहान मोठे असतील पण मोबाईल मधले जी सिस्टम आहे तिथून तिथून एकच आहे. म्हणून जगात पर्सनल असं काही नाही, आहे ते इम्पर्सनल आहे. आणि असं हे इम्पर्सनल असणं म्हणजेच तुका झाला निर्मनुष्य. आणि हे जेव्हा आपल्याला इम्पर्सनल असणं आपल्याला कळतं तेव्हाच लक्षात येतं एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, म्हणजे सर्व काही आकाशातून रिकाम्या जागेतून आलेलं आहे. आणि रिकाम्या जागेतून आलं आणि ते रिकाम्या जागेतच परत जाणार. तेव्हाच ते म्हटलं जातं अव्यक्तानि भूतानि त्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिवेदना परिदेवना. अव्यक्तातून सर्व येतं, काही काळ व्यक्त राहतं, परत अव्यक्तात जातं. तत्र का, तिथे का म्हणजे कशासाठी, परिदेवना त्याचे दुःख करण्याची गरज काय. म्हणून अव्यक्त व्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त व्यक्त हा निर्गुण निराकार सगुण साकार निर्गुण निराकार सगुण साकार असा प्रवास आहे. आणि हा सर्व प्रवास प्रत्येक माणसामध्ये इम्पर्सनल संचित म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष संचित म्हणून आहे. एकदा आपलं संचित व्यक्तिनिरपेक्ष असेल तर आपलं प्रारब्धही व्यक्तिनिरपेक्ष आहे आणि आपलं क्रियमानही व्यक्तिनिरपेक्ष आहे. तुमचं आणि माझं संचित जर एक आहे तर प्रारब्ध याचा एवढाच अर्थ आहे, तुम्ही जिथे बसलात मी जिथे बसलो तिथे त्या त्या काळाला त्या त्या वेळेला अनुसरून 7 प्रतिसाद रूपी घडणाऱ्या गोष्टी. 7 प्रतिसाद हे तत्व एक आहे. मग कोणी बायको म्हणेल घरात या जरा मदत करा, कोणी म्हणेल बाहेर जाऊन भाजी घेऊन या, पण 7 प्रतिसाद हे तत्वता एकच आहे. म्हणून 7 प्रतिसाद रूपाने तत्वता आपण जे जीवन जगतो ते प्रारब्ध म्हणजे या जन्मामध्ये भोगायची गोष्ट आहे. आणि ती भोगायची गोष्ट नाहीच, ती या जन्मामध्ये जसा जरा पुढे जातो तसं पुढे पुढे जाताना घडणारी ती सिंपल गोष्ट आहे. आणि संचित तर काय, संपूर्ण अस्तित्वाचा मॅप प्रत्येकामध्ये जसाच्या तसा आहे ते संचित आहे. त्यामुळे संचित हे व्यक्तिनिरपेक्ष आहे, त्यामुळे प्रारब्धही व्यक्तिनिरपेक्ष आहे. आणि हे जर कळलं तर क्रियमानही व्यक्तिनिरपेक्ष आहे. म्हणजे हे ज्याला कळतं तो समजतो काय स्वाभाविकपणे मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रा अनुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य. मी ते तुरीय चैतन्य आहे, ते मायारहित देहाचं होंड मी नव्हे. नव्हे माया तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत जे होई ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतनी नित्य निरंतर प्रसन्नी राही. अमृत वेळेला म्हणजे दिवसाच्या शेवटच्या प्रहरामध्ये म्हणजे पहाटे 3 ते सकाळी 6 या वेळामध्ये जर आपण आपल्या या कोरेपणाचं आपल्याला स्मरण झालं आणि ते नियमित चालू असेल तर स्मृतिर्लब्धा झाल्यामुळे मोहगत्वा मोह आपोआप जातो आणि आपलं कोरेपण म्हणजे निर्गुण निराकारपण हेच सत्य आहे. आणि सगुण साकाराचे हे जे विळखे आहेत ते चंदनाच्या झाडाला कितीही जरी सापाचे विळखे पडले तरी चंदनाचा जो परिमळ आहे तो कधी कमी होत नाही. तसा आत्म्याला देहरूपी
भुजंगाचे विळखे पडले तरी आत्मरूपी जी कोरी जागा आहे ते जे निवांतपण आहे ते चंदन वृक्षासारखं तसंच्या तसंच टवटवीत असतं. हे समजणं म्हणजे आपल्या कोरेपणाचा, आपल्या आत्म्याचा सुगंध आपणाला प्राप्त होणं. आणि मग हे जे सर्व विळखे आहेत ते कोरेपण कळलं की विळखे तुम्ही न प्रयत्न करता आपोआप नाहीसे होतात. म्हणून आत्म्याचं ज्ञान झालं म्हणजे स्मृतिर्लब्धा. आपण मूळ कोर चैतन्य भगवंताचे ज्ञान झालं की काळसर्पाचे जे किती हे असतील, वेडे असतील, म्हणजे संसाराचे किती वेडे असले तरी ते आपोआप गळून जातात. आणि ते आपोआप गळून जाणं म्हणजे गत्वा मोहम. आणि ते गत्वा मोहम कधी होतं? स्मृतिर्लब्धा म्हणजे आपल्यामध्ये, आपल्या असणेपणामध्ये संपूर्ण निर्गुण निराकार आणि सगुण साकाराचं डिझाईन आहे. जसं कॉम्प्युटर मध्ये किंवा त्या मदरबोर्ड मध्ये संपूर्ण डिझाईन असतं, तसा प्रत्येक माणूस हा निर्मात्याने तयार केलेला मदरबोर्ड आहे. आणि या मदरबोर्ड मध्ये निर्गुण निराकार आणि सगुण साकार याचा जसाचा तसा मॅप आहे. आणि हा मॅप जेव्हा तुम्हाला उलगडतो तेव्हाच एखादा साधा माणूस म्हणू शकतो की अष्टावक्र महामुनी, शंकर महाराज, जय कृष्णमूर्ती आणि नारायण दिसायला चार असले तरी तत्वता ते एकच आहेत. इथे सुद्धा काय होतं? निर्गुण निराकारावर भर असणारे आणि सगुण साकारावर भर असणारे असे जरी दिसायला दोन प्रवाह दिसले तरी निर्गुण निराकारावर भर असलेली माणसं चंदन वृक्षासारखी असतात. जो चंदन वृक्ष दिसत नाही पण असतो. आणि सगुण साकारावर भर देणारी माणसं म्हणतात आधी सापाचे वेढे काढा मग तुम्हाला चंदन वृक्ष गावेल. निर्गुण निराकारावर भर असणारे म्हणतात सत्य तुम्हाला कळलं, स्मृती तुम्हाला लब्ध झाली की मोह आपोआप जातो. या मांडण्याच्या दोन पद्धती असल्या तरी तत्वतः हा संपूर्ण जो विचार आहे तो आपल्या चिंतनामध्ये असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करा, काही करा, काही करा, त्याचा तुम्हाला यासाठी फरक पडत नाही. कारण स्मृतिर्लब्धा, आपण शुद्ध कोर असणपणात आहोत हे ज्याला कळलं त्याला आपल्या कोरे असणेपणातच हे सर्व भरलेलं विषाक्त भरलेपण आहे तेही कळतं. आणि मग हे म्हणायची गरज पडत नाही की इथे माणसाला मी बिनशर्त मुक्ती देण्यासाठी आलेलो आहे. हे सर्व समजून जर नीट घेतलं आणि थोडं चिंतन केलं तर प्रत्येक जण खऱ्या अर्थाने आत्मा आहे म्हणजे काय याची अत्यंत सोप्या पद्धतीने आणि शाश्वत अनुभूती माणसाला येऊ शकेल. काय आपण या चिंतनाकडे अंतर्दृष्टीने, काय आपण या चिंतनाकडे अंतर्नादाने पाहू शकता का? आता बॉल इज इन युअर कोर्ट. काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. अस्तु. धन्यवाद.